पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभम तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही जाणार आहे आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगड किल्ल्यावर. भरपूर दिवसापासून आमचा प्लॅन सुरू होता जायचे म्हणून. फायनली तो दिवस आज आलेला आहे आणि आपण आपल्या रायगडावर चाललेलो आहे. आता मी गाडीची वाट बघत आहे. थोड्याच वेळात गाडी येईल आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करीन. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि तिथे जायचं म्हणजे मन पण भारावून येतं आणि मनाला समाधानही वाटतं की ज्या किल्ल्यांवर आपले महाराज राहिलेले आहेत, जिथे त्यांनी भरपूर अशा लढाया जिंकलेल्या आहेत, त्या किल्ल्यांवर जाणं यात एक वेगळाच आनंद आहे. आणि त्यामुळं आज आम्ही रायगडावर चाललेलो आहे. तसं मी भरपूर वेळा गेलेलो आहे, पण आत्ताचा जो पावसाचा सीझन आहे, ह्या सीझनमध्ये गडावर जाण्यात एक वेगळीच मजा आहे आणि तीच मजा आता अनुभवायला आम्ही जाणार आहोत. तुम्हाला असे चांगले फुटेज या लॉगमध्ये मिळतील आणि गडाची माहितीही तुम्हाला या लॉगमध्ये मिळेल. त्यामुळे हा लॉग तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पहा. तर थोड्या वेळ आता वाट बघू गाडी कधी येते. गाडी आली की आपण आपला प्रवास सुरू करू. मित्रांनो, हे बघा गाडी आलेली आहे. आता मी जातो गाडीत. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. इथं गाडी पार्क करून आता आम्ही निघणार आहे आणि इथलं वातावरण मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, 5:30 वाजलेले आहेत आत्ता आणि पूर्ण धुकं खाली आलेलं आहे. समोरचं काहीच दिसत नाही आहे आणि आता आम्ही सगळे जरा फ्रेश होऊन आपल्या गडावर निघणार आहे. पुढं हे बघा मित्रांनो, कसलं धुकं पडलेलं आहे आणि आत्ता पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि हे असे वातावरण आहे 5:30 वाजता. आता आम्ही इथं गडाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. इथं आम्ही गाडी पार्क करून आमचा ट्रेक चालू करणार आहे. तर मित्रांनो, आमचा लगेच निघायचा प्लॅन होता, पण आता लेडीज असल्यामुळे आवराआवरीमध्ये आम्हाला टाईम गेला. आता हे बघा उजाडलेलं आहे. आता आम्ही या नाणे दरवाजानी वरती जाणार आहे. ये मेरा भाई पहली बार आया है ट्रिप पे, कैसा लग रहा है तेरे को? बहुत अच्छा, मजा आ रहा है भाई, एकदम फन करेंगे. गाईज, आता आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे. हे आता आम्ही निघालोय. बाकीचे पुढे गेलेले, आम्ही तिघं मागे आहे. पुढे फलटण चाललेली आहे. वातावरण किती मस्त आहे तुम्ही बघू शकता. या क्लायमेटमध्ये गडकिल्ले करायचा आनंद एक वेगळाच आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण पब्लिक. आम्ही सिंगल लोग और हम दो सिंगल पीच. जय जय शिवराय मित्रांनो. एकदम मस्त लग रहा है एकदम. मित्रांनो, हे बघा व्ह्यू कसा आहे रायगडावरचा. जय जय भवानी, जय शिवाजी. लाजतो का तू? मेरे को आइडिया मिला भाई, बोलना कैसे कैसे मनाते हैं. सुना था कभी, इसलिए बोल रहे.
जय. मित्रांनो, आता आम्ही रायगड चढायला सुरुवात केलेली आहे. हे बघू शकता, आता जस्ट सुरुवात झालेली आहे. हे बघा तुम्हाला रायगडवरील व्ह्यू. अजूनही धुकं काही गेलेली नाही आहेत. फोटोशूट वगैरे चालू आहे सगळ्यांचा. रील्स वगैरे भरून झालं. आता निघालो आहे आम्ही. सुरतचे मित्रमंडळी. हाय मामू. हे आमच्या सुरतचे मित्रमंडळी. ए तू डरा रहा है, मेरे को मारेंगे वो. साइड में वो इधर. अनुज का छोटा दोस्त. अनुज तेरा दोस्त. भाई मारना मार. गोरे गोरे बादल है. हे बघा मित्रांनो, रायगड पूर्ण धुक्यामध्ये झाकल्या गेलेला आहे. धुक्याने अख्खा निसर्ग झाकलाय. अजून किल्ल्याला सुरुवात पण नाही. पोरांची अवस्था बघा. अरे ओके. हा फक्त तोंडावर ओके म्हणतो. श्वासावरच कळत याचा किती लागली. आणि हे 3 पावले चढला की लगेच थकाय बरं आहे. इसके तो 5 पायरे चढ़ते ही उसके सांस फूल गई. भाई तेरे को कैसा लग रहा है? अरे एक नंबर. कारगर वाटतोय भाऊ. रायगडावर यायची खूप दिवसापासून इच्छा होती याची. आज पूर्ण झालेली आहे. भरपूर वेळा प्लॅन केला पण काही कारणास्तव कॅन्सल झाला. पण आज फायनल सक्सेस झालाय. नशीब भेटलं. आणि आम्ही चाललोय. जाम मायनस मध्ये जाऊन अर्ध्यापर्यंत आलोय. अर्धा लाज वाटते तुला. जैसा की आप देख रहे हैं की ऊर्जा हिल चुकी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता यांची इथपर्यंत अवस्था कशी झाली आहे. कसं वाटलं इथपर्यंत येऊन? पाचव्या कलेजा बाहर आ जाएगा. अपनी क्यों? पूरा बाहर सीने में जा रहा है ना. इतना भारी है क्या तेरा बैग? कलेजा बाहर आ जाएगा इससे निकल के. इससे दिल हार्ट. ठीक है चल दे. मैं थोड़ी देर लेता हूँ, बाद में तू ले. अभी थोड़ा ऐसा लग रहा है. भाऊ दमलाय बॅग उचलून. म्हणलं आता थोड्या वेळ मी बॅग घेतो. जरा त्याला हलकं मोकळं चालू दे थोडं. अभी बेटर फील हो रहा है. अरे हाती नाही जा रहा मेरा तो. मित्रांनो, आत्ता 7:30 वाजलेले आहेत. धुकं काही अजून पण गेलेलं नाही आहे. आम्हाला रायगडचा निसर्ग तुमच्यापर्यंत दाखवायचं होतं, पण सगळ्याचं सगळं या धुक्यांनी झाकून घेतलेलं आहे. बघू आता वरती जाईपर्यंत जर धुकं उघडलं तर मी तुम्हाला पूर्ण व्ह्यूज दाखवण्याचा प्रयत्न करीन. सध्या तरी हे बघा काहीच व्ह्यूज दिसत नाही आहे. निम्मे पोरं पुढे गेल्यात, निम्मे इथे आहेत, निम्मे मागे आहेत. कोण भाऊ? मी. आपला ग्रुप कसा डिवाइड झाला आहे ते सांगतोय. आता जे होईल ते फोटोशूट सुरू आहे. रायगड चढत असताना आम्ही फोटोशूट सुरू आहे. आधी वरती चढून आराम केलेला आहे भरपूर सारा. आता हे सर्वजण आले दमत. आता आम्ही सुंदरच्या धबधब्याचा आता सर्वजण फोटो काढण्यासाठी गर्दी येणार. तो बबल्या दमलाय तिकडे खाली. बोलला ये पटकन. हा, आणि आता हा म्हणून त्या सर्वांसाठी मला फोटो काढायचा. इथं आम्ही उभं आहे किती वेळचं करतो. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही सगळ्यांची अवस्था काय झालेली आहे. हा फक्त तोंडावर दाखवते, मला काही नाही झालं. सगळ्यांची अवस्था वाईट झाली. हे तर थांबत चाललंय. आणि गाईज फायनली आम्ही रायगडाच्या दरवाजाला आलेलो आहे. महादरवाजा. सर्वात पहिले मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही
रायगडाचा महादरवाजा. हे आमचे सगळे पब्लिक अर्ध्याची वाट बघत बसले. आता आम्ही सगळे आल्यावर आम्ही इथून आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो, आता आम्ही महादरवाजामधून आत प्रवेश केलेला आहे. पर पर्सन इथं 25 रुपये तिकीट आहे. आम्ही 15 जण असल्यामुळं 15 जणांचे पर 25नी 375 रुपये पेड करून सगळ्यांनी आता एंट्री केलेली. पर पर्सन 25 रुपये 25. मित्रांनो, तुम्ही बघू शकता रायगडावर आपल्या शिवभक्तांची किती गर्दी आहे. सगळे मनोभावाने रायगडचा या निसर्गाचा आनंद घ्यायला आलेले आहेत. हे बघू शकता पूर्ण व्यू दुकानी झाकलं गेलेलं आहे. आणि आमच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला थकवा जाणवत असेल. थकलेलं तर खूप आहे, पण वर जायची इच्छा खूप आहे. हे बघा इथं मित्रांनो, इथं एक देवीचं मंदिर आहे. आता आम्ही दर्शन घेण्यासाठी ते चाललेलो आहे. गाणं थांबा की. तर मित्रांनो, आता आम्ही शेरखाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, रायगड किल्ल्यावरची सगळी माहिती तिथं लिहिली होती. आणि हे बघा आत्ता वरचा व्ह्यू पूर्ण धुक्याने झाकला गेलेला आहे. आणि हे आपले सगळे शिवभक्त आज रायगड दर्शनासाठी आलेले आहेत. रायगडावरती आलेलं आहे. सर्वजण बघू शकता किती गर्दी आहे. महाराजांची मूर्ती आपल्या समोरच आहे. दुःख असल्यामुळे आम्ही इथं फोटो काढू शकत नाही, त्यामुळे आम्ही आता राजदरबाराकडे प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, फायनली आता आपण रायगडावरील राजदरबारात आलेलो आहे. हे राजदरबाराचं गेट आहे. हे नगरखान्याची थोडीशी माहिती. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, धुक्यांमुळे महाराजांची मूर्ती पण दिसत नाहीये. आज सकाळपासून कंटिन्यू धुकं आहे. धुकं जायचं नावच घेत नाहीये. वरती चप्पल नाही घालायची. मित्रांनो, हे बघू शकता मागं महाराजांचा सिंहासन आहे. खूप प्रयत्न केला मी क्लिअर व्ह्यू देण्याचा, पण धुक्यांमुळं काय महाराजांचा क्लिअर व्ह्यू काय आपल्याला देता आला नाही. हे बघू शकता तुम्ही, आपल्या ह्या राजदरबारात किती गर्दी आहे. पण धुक्याने अख्खा राजदरबार झाकला गेलेला आहे. पूर्ण गडच झाकला गेलेला आहे. तर राजदरबार काय राजे नंतरच्या पायाने सिंहासनावर चारून झाले. दुसरा भाऊ सिंहासनावरती ठेवला. हातात विष्णूची मूर्ती दिली. विष्णू म्हटलं तर जगाचा पालक पोशिंदा. विष्णूची मूर्ती दिली. राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. असलेल्या गाड्या भरताने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. महादरवाजाने स्तूपाच्या सलाम्या झाल्या. नगारखान्यावर नगारे सरई चौघडे बसले वाजले. आणि बाजूला जाऊन साहेब होत्या. अहो कल्पना करा, त्या आईचा आनंद गगनेत मावत असेल का? त्या आईच्या तोंडून उद्गार पडतोय. अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं माझं बाळ आज 32 मनाच्या सिंहासनावर आरूढ होतोय. प्युअर गोल्ड. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलो सोन्याचं सिंहासन होतं. काय होईल? राजे लंकनच्या पायाने सिंहासनावर चालू झाले. राजे छत्रपती झाले. आणि या दरबारात असंख्य वीरशूरांनी राजाला मानाचा मुजरा केला. आणि या दरबारात एक जोरात आवाज झाला. तो आवाज असा की सगळ्यांनी पाठीमागून जे बोलायचं आहे, की महाराज प्रौढ व्रत
जय भवानी जय शिवाजी. आणि या प्रकारे राजांचा जे राज्याभिषेक झाला आणि या नगारखान्यातून एका अनोळखी व्यक्ती लांब केसाचा इंग्रज आहे का राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का त्याच्यामध्ये पाहिलं काय इंग्रज वकील राजाला मानाचा मुजरा करतो. सांगण्यात एवढीच अभिमानाची गोष्ट आहे की त्या इंग्रजाला खालून यायला 6 तास लागले. लाल भुंद झाला होता खालून वरती येईपर्यंत आणि त्याच्यासोबत इंग्रजांच्या सोबत मराठी माणूस क्रांतिकारक नारायण शिव हे दोघे येताना एवढे प्रचंड दमतात. आनंदाने राज्याभिषेक बघतोय आणि चुकून नजर हत्तींकडे पडते. हत्तींना बघून एवढा घाबरतोय हत्तींना बघून एवढा घाबरतो की मराठी माणसाला बाजूला बसलेल्या हत्ती आणले नाही येऊच शकत नाही. मराठी माणूस काय म्हणणार आमच्यापेक्षा तुम्ही हुशार. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. इंग्रजांना सापडलं नाही त्याने रोज देशी डेली डायरेक्ट बकरीत लिहून ठेवला. आता जे छोटेसे इतिहासकार उत्तर देतात रायगड बांधायला 14 वर्ष हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षाची बांधकाम करण्याआधी लहान पिल्ल पालखीत बसून आलेली पाल ही राजांची म्हणजे लहानाचं मोठा करता येतं मोठ्याचं कधी लहान करता येत नाही. हीच राजांची दृष्टी हाच राजांचा गणिमी काळ होता. हा जे सिंहासन आहे पंचधातूचा आहे. औरंगजेबाचा सरदार विजय कारखान टोपणला विजय खान आणि घणाचे गाव कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार यांनी 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र सार्वत राष्ट्रपती डॉक्टर फार चांगली मूर्ती रोज समोर मागे नगारखाना आहे. मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का सेम रचना आहे की नाही. हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो तर गेट ऑफ इंडिया त्याच्यासारखा दिसतो. कारण मुंबईमध्ये कुठली तरी ती राणी येणार होती तिच्या स्वागतासाठी कुठली जागा नव्हती त्यासाठी तो गेट ऑफ इंडिया बनवला होता. तिकडं बनवलं. हा दरबार आहे. या दरबारामध्ये याच्या आधी कोणी रायगड त्या दरबारामध्ये सर इको होतो वास्तुशास्त्र. किती हळू आवाजात बोला मॅडम तितकी वाजवली कागद पडला किंवा स्टॅपलरचे टाचणी कोणत्या पूर्ण दरबारामध्ये आता सुद्धा आवाज होता त्याला सायलेंट शांतता. ज्या नगारखान्यामध्ये सनई चौघडे वाजवले की गडाचा मुख्य दरवाजा बंद होतो तो नगारखाना आज आपण या ठिकाणी पाहतो. याची उंची 52 फूट आहे. पण याच नगारखान्यावरती काही सिंबॉल पाहायला भेटतात बघा. समोर गवताचे जे सिंबॉल दिसते का सर्वांना सिंह आहे. सिंहाच्या पायाखाली 4 हत्ती आहेत. त्या 4 शाही आहेत. मुघलशाही बादशाही कुतुबशाही आदिलशाही. त्या 4 शाहीच्या उरावरती बसून स्वराज्य उभं राहिलं होतं. एखादी 5वी शाही निर्माण झाली तर महाराज तिला शेपटीवरती हुलकावून देतील इतकी ताकद महाराजांच्या अंगात होती. याचं वैशिष्ट्य आपल्याला सिंबॉल मध्ये पाहायला भेटतं. पाठीमागे टाकी आहे बघा. महाराजांची घोडी होती तिचं नाव होतं कुस्ती. त्या कुस्तीला पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. या साईडला 2 होल पाहतो बघा पाठीमागे. सर तुम्हाला मगाशीच सांगितलं मी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम. दरबारात पाणी साठलं की बाहेरसाठी मार्ग 350 वर्षापूर्वी बनवलेला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम. हा जो मोकळा परिसर आहे या परिसराला इतिहासामध्ये होळी ग्राउंड म्हणतात. शिवकाली या ठिकाणी होळी पिटायची. पेटक्या होलीत नारळ टाकायचा. जो कोणी बहादर पेटक्या होलीत नारळ कडेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा पेटा अशी राजे म्हणतात. समोर मूर्ती पाहतो आपण पंचधातू 4 गणेश पटकर शस्त्र बोलतो. 1974 ला मूर्ती या ठिकाणी बसवली. इतिहास ही मूर्ती या ठिकाणी का बसवलेली आहे. सिंहासनाची मूर्ती पाहिली की नाही. ती मूर्ती 2009 मध्ये बसवली. ही मूर्ती तिथे अगोदर 1974 ला तिथे बसवण्यासाठी आणली होती. पण आपले राजे सिंहासनावरती बसताना कधीच मोजडी घालत नाही. ती चप्पल घालत नाही. याच्यामध्ये मोजडी बनवली म्हणून ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली 1974 ला. समोर धुक्यामुळे तुम्हाला दूरवरपासून इमारत दिसत नाही. इथून आता तुम्ही समाधीला जाणार नसत इथूनच तुम्हाला स्ट्रेट पुढे जायचं. दूरवरपासून इमारत आहे त्याची लांबी 800 फूट रुंदी 40 फूट. या साईडला 22 त्या साईडला 22 एकूण 43 44 दुकान आहेत. प्रश्न उपलब्ध होतो त्याच्या इतकी का तर पूर्वीचे लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे म्हणून त्याच्यासाठी घोड्या इतकी दिले. त्या मार्गाने सरळ पुढे गेला तर जगदीश्वर मंदिर. मंदिराचा आकार जवळ गेल्याशिवाय तुम्हाला आता दिसणार नाही. जर धुकं क्लिअर असतं फॉग तर तुम्हाला हे इथूनच त्याचा आकार सांगितले असतात. थोडा मस्जिद सारखा असा. कारण मुघल लोक मराठ्यांचं मंदिर ठेवत नव्हते. त्यांना फसवणूक करण्यासाठी त्याला मस्जिद सारखा आकार दिलाय. खाली जर पाहिली शंकराची पिंड आहे. दरवाजे छोटे नारुंद आहेत. कारण मुघल लोकांना दिपड उंच होते. वाकून गेले तर आपण देवता नतमस्तक होतील म्हणून त्याचे दरवाजे तसे ठेवले. पुढे छत्रपती शिवरायांच्या समाधी. प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे रायगडाच्या माथ्यावर आलो की छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक झालं पाहिजे. रायगडावर चालल्याच्या नंतर नाही तर जीवनामध्ये एकदा तरी छत्रपती शिवरायांच्या समाजासमोर नतमस्तक झालं पाहिजे. कारण ज्या आपण आपले आई वडील तीर्थस्थान करतात 12 ज्योतिर्लिंग करतात की नाही. पंढरपुराची वारी करतात. अनेक तीर्थयात्रा करतो आपण. पण ज्यांच्यामुळे देव देवरात आहेत अशा देवाची समाधी रायगडात म्हणजे
काय तर पहिला देव रायगडाच्या माथ्यावर. इंग्रजांनी रायगड का उद्ध्वस्त केला तुम्हाला मी नंतर सांगतो. तर ज्यावेळी समाजाचं दर्शन घेणार दादा आपण आणि परतीच्या मार्गाला निघणार त्यावेळी तुम्हाला आपण नगारखाना पाहिला ना तसा नगारखाना आणि त्या नगारखान्याच्या पायरीवरती 3 फुलं ठेवली असतील आणि त्या 3 फुलं ठेवले त्याच्या खाली एक नावाची पाटी आहे. त्या पाठीवरती लिहिलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्यांनी 14 वर्षात रायगड किल्ला बांधला त्याची नावाची. राजाने विचारला वा हिरोजी मागा काय पाहिजे ते जे मागाल ते आम्ही द्यायला तुम्हाला तयार आहात. हिरोजी म्हटले राजा आम्हाला असं काही नको, फक्त ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाता तेव्हा तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श आमच्या नावाची हेच माझं मोठं बक्षीस. म्हणजे राजांसाठी माणसं होती, माणसांसाठी राजा होती, मनासारखं धन होतं, धनासारखा राजा होता, राजासारखी प्रजा होती. माझी महत्वाची माहिती थांबवताना माझ्या प्रत्येक गोष्ट सांगतो. उत्तराखंडातून आलेला काही गोष्टी म्हणून गेला काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. तुम्ही आता बाजारपेठ क्रॉस केलीत का लेफ्ट साईडला एक रस्ता गेला टकमून कळेल. चोरी लबाडी पितुरी गद्दारी करेल त्याला 7 दिवस कैदी कोटात. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला तर त्याला गोंत्यात भरायचं, गोंत्याची काठ मारायची तर टोकावर सांगायचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवरायांनी कधी कोणाला फेकलं नाही आणि शंभूराजांनी कधी कोणाला अन्नाची पंतना दगड पाहिला हत्तीचा पाय पाहिजे होता आंब्याच्या मुळावर आणि माले सावंतांना रायगडाच्याच माथ्यावरती गोंत्यात भरलं, गोंत्याची गाठ मारेंच्या टोकावर. संभाजी महाराजांचं नाव काढले की प्रत्येक शुभभक्तांमध्ये एक शब्द असतो जगावं तर शुभराजासारखं, अरे जगावं तर शुभराजासारखं आणि मरण यावं तर शंभूराजा. 33 वर्ष आयुष्य लाभलं, अजून 2 वर्ष आयुष्य लाभलं असतं तर औरंगजेबाला महाराष्ट्राच्या माथ्यावर हाताची बोट कलम केली गेली, नख काढली गेली तरी हात पसरले गेली, गर्दन कलम केली गेली, गर्दन झुकले नाही, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजले ही जात मारण्याची. औरंगजेब सुद्धा म्हटला होता दादा आपल्या पत्नीला, हे बेगम हे सब फजूल है, शहजादे तैमूर के खातिर सिकच नहीं देखी. मेरे घर में संभार शिवाय ऐसा बेटा पैदा होता ना पूरे हिंदुस्तान पर राज करता. मेरा 4 बेटा मक्कार गद्दार है लेकिन उस सिवा का चाल चलन बिल्कुल दूध की तरह साफ है, सूरज की तरह चमकदार है. ये दाम इसलिए कुछ नसीब है हमें दुश्मन मिला कभी शिवा जैसा महाराष्ट्र. माझ्या ठिकाणी माहिती सांगतो तुम्ही तिकडे दर्शन घेऊन आला जाताना रोपीने जाणार की पायी जाणार नाही तुमच्या ग्रुप 387 तुम्ही याच्या अगोदर रायगड पाहिला असेल की नसेल पण रायगड किल्ला रायगडाचं मूल्य होतं आणि रायरी जावली प्रांतामध्ये जावली प्रांत पाहिलं इतिहासकारांनी म्हटले की असबरीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल पण जावली पत्रामध्ये लिहिलं मोरे आपण मराठी आहात आपण स्वराज्यामध्ये या आपण दोघे मिळून स्वराज्याचा विस्तार वाढवला. मोरे उर्मट महाराजांनाच महाराजांच लेटर लिहिलं की तुम्ही स्वतःला समजून घेणार राजे कोण, कधी झाला तर राजे या जावली प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. तुमच्यासाठी दारू गुलाब म्हणजे राजाचा विचार केला. राजाने 145 युट्यूबची लिंक आता 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं. मग 14 वर्ष रायगडावर बांधलं काय 350 इमारती 11 तलावे 84 पाण्यात म्हटलं 2 दिवस 3 दिवस पण आपले पडतात. एवढा मोठा रायगड किल्ला. रायगडावर आलो गाईड घेतला किल्ला पाहिला म्हणून रायगडावर आलो तर रायगडावरचे तिथले गुण जर 2 तुम्ही घरी घेऊन गेला तर रायगड पाहिल्यासारखं. कारण की छत्रपती शिवरायांनी 9 वर्ष वास्तव रायगडावर केलं आणि रायगडावर येण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो. आपण आई वडील किंवा मैत्रिणींना सांगतो आम्ही रायगडाला कशाला चाललोय पिकनिक, पण रायगड हा पिकनिक पॉईंट नाहीये. आपले आई वडील पंढरपुराची वारी करतात तशी रायगडाची वारी आज आपल्याला करायची. दुसरी गोष्ट म्हणजे या रायगडावर आलोय येताना आपण चॉकलेट गुलाब बिस्किट आणले, पाण्याची बॉटल आणली असेल फक्त तिचा कचरा डस्टबिन मध्ये टाका याच्यातून रायगडाची देवपूजा होईल. तिसरी गोष्ट म्हणजे त्या रायगडावर आल्याच्या नंतर सेल्फी काढली म्हणून रायगड पाहिजे. फोटो काढा. आम्ही तुम्हाला म्हणते फोटो काढू नका, रायगडावर आलोय रायगडाची आठवण म्हणून फोटो काढलेच पाहिजेत पण अशा ठिकाणी काढा की ज्या ठिकाणी योग्य असेल. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर आपण फोटो काढायचे तिथे सेल्फी काढायचा गॉगल करून योग्य नाहीये. राजांकडे पाठ होईल याची पण दक्षता घ्यायची. छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसली तर नतमस्तक होताना मुजरा करताना आपल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर फोटो काढा तर रायगड पाहिजे. रायगड आज आपण पाहतोय दगडांच्या भिंती विटांच्या भिंती नक्कीच पाहणार आहात पण दगडांमध्ये आपल्याला इतिहास आज रायगडाच्या बरीच. छत्रपती शिवरायांनी 9 वर्ष रायगडावर वास्तव्य केलं.
त्यातून रायगड हा 10 मे 1818 इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. 11 दिवस रायगड जलत होता. मग रायगडाचं वैभव काय असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. इंग्रजांनी किती वर्ष आपल्या भारतामध्ये राज्य केलं? 150 वर्ष. 1800 शतकामध्ये भारतात इंग्रज आले. इंग्रज ज्यावेळी भारतात आले ना त्यावेळी इंग्रजांनी मराठ्यांचा पहिला अभ्यास केला. त्या मराठ्यांची लढण्याची ताकद काय आहे? मराठ्यांचा इतिहास वाचला या इंग्रजांनी आणि या इंग्रजांना समजलं की मराठ्यांचा असा एक राजा होऊन गेला की त्यांनी कधी कोणासमोर झुकायला शिकवलं नाही, झुकवायला शिकवलंय. तलवारीच्या टोकावर मराठी भाकरी वाचतात. मग या मराठ्यांना झुकवायचे कसे? गडकोट किल्ले उद्ध्वस्त केले. मराठे तर झुकणार नाही पण त्यांची लढण्याची ताकद आहे. रायगड किल्ला म्हणजे साधा सोपी गोष्ट नाही. रायगड म्हणजे ज्या राजाने त्यांना झुकवायला शिकवलंय त्या राजाची समाधी रायगडाच्या माथ्यावर आहे. त्या राजाचा रायगड म्हणजे रायगड किल्ला आहे. म्हणून रायगड किल्ला पहिला उद्ध्वस्त करायचा. तारीख ठरली 10 मे 1818. एक मराठी माणूस पितृ झाला सूर्याजी पिसाळ नावाचा. तोफ्याच्या बंबारण्या चढवल्या गेल्या आणि रायगड उद्ध्वस्त केला, भडीमार केला. 11 दिवस रायगड जळत होता. मग रायगडाचं वैभव कसं असेल याची कल्पना करू शकतो का? हात कलम झाले, मराठ्यांच्या तलवाऱ्या चालत राहिल्या होत्या. गर्दन कलम झाली, दानेपट्टे चालत राहिले होते. असा ह्या मराठ्यांचा इतिहास आहे. म्हणून मराठ्यांसाठी एक शेर आहे की अरे अंधाराला घाबरत नाही, अरे अंधाराला घाबरत नाही, अबलाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही मराठी साथ आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सर्वात अतिशय महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभे आहोत. कित्येक गर्विष्ठ मना झुकल्या या शिवमंदिर आणि कित्येक गर्वाने मना उंचवल्या मंदिर. अनेक राजांचे दरबार ऐका, अनेक राजांचे दरबार पहा, पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही, कोणावर अन्याय झाला नाही आणि कोणावर अत्याचार झाला नाही. आपले आई वडील बोलतात माहितीये का, मेल्याशिवाय स्वर्ग दिसतो. आपण जिवंतपणे स्वर्गात येतो. जमिनीवरचा स्वर्ग म्हणजे छत्रपती शिवरायांचा दरबार. या दरबारामध्ये 6,500 मावळे शिवराज्याभिषेक लोक होते. या नगारखान्यापासून त्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपर्यंत 250 फुटाचं अंतर आहे. या दरबारात कुठे उजबुजलं तरी आजही चारी कोपऱ्यात नावाचं. आता या ठिकाणी मी मध्य ठिकाणी आहे. मी या ठिकाणी टिचकी वाजवणार आहे. चारी साईडने तुम्हाला आवाज आहे, फक्त ऐकायचं. त्याला इकोसिस्टम वास्तुशास्त्र. जर आपल्या महाराजांना तिथून एखाद्या मावल्यापर्यंत सहज बोलायचं असेल तर त्या मावल्यापर्यंत ऐकायला पाहिजे. आणि तिथून जर एखाद्याला इथपर्यंत बोलायचं असेल तर त्याला महाराजांना बोलायचं असेल तर त्या मावल्याला इथपर्यंत ऐकायला पाहिजे. त्याला इकोसिस्टम असं म्हणतात. समोर आपण दुर्दैवाने आज मेघडमरी पाहतो. पंचधातूचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते बसवले. मध्यंतर पुतळा 12वी पिढी कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजांच्या हस्ते 2009 मध्ये बसवण्यात आले. खाली 3 खिडक्या पाहायला भेटतात ना, त्या 3ही खिडक्यांच्या आतमध्ये एक पाषाणी काला दगड आहे आणि त्या दगडावरती 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सिंहासन. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचा पोस्टर कुणी कुणी पाहिजे? सगळ्यांनी पाहिलं. त्या पोस्टर मध्ये एक इंग्रज पाहायला भेटतो. त्या इंग्रजाचं नाव आहे हेनरी ऑक्सिटी. आता तुम्ही गडावर पाहिलात ना, तुम्हाला येण्यासाठी 2 ते 2.5 तास लागले असते, पण त्या इंग्रजाला गडाच्या माथ्यावर येण्यासाठी 6 तास लागले होते. तो गडाच्या माथ्यावर आला. त्याने नगारा खानच्या समोरच्या बाजूला एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे 2 मोठमोठे बलाढ्य देहाच्या. त्याला प्रश्न पडला की मी 2 पायाचा माणूस, मला येण्यासाठी 6 तास लागतात, तर छत्रपती शिवरायांनी हत्ती गडावर आणले कसे? आपल्या राजाने काय केलं होतं, हत्तीची लहान पिल्लं पालखीत टाकली, गडाच्या माथ्यावर आणली. नियम आहे, लहानापासून मोठा करता येतं, मोठ्यापासून लहान करता येईल का? लहान पिल्ले आणून त्यांना मोठे करून त्यांचा उपयोग काय करणं, हे आपल्या राजा छत्रपती शिवरायांकडे दूरदृष्टी होती. म्हणूनच आपल्या राजाला दूरदृष्टीचे राजे असे मानले जाते. त्या इंग्रजाने पूर्ण शिवराज्याभिषेकाचं वर्णन लिहिलं. तो लिहितो की महाराज पहाटे 5 वाजता आपल्या राजवाड्यात उठले, स्नान केले, कपडे प्रदान केले, आई भवनला साकडे घातलं, जगदीश्वराला नतमस्तक झाले, गडदेवता शिरकायला वंदन केलं. आणि राज या नगारखानच्या समोरच्या बाजूला येताच या दरबारामध्ये 6,500 मावळे उपस्थित आहे. प्रत्येक मावल्याच्या डोक्याला मानाचा पेटा आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मशाल आहे. राज या नगारखानच्या समोरच्या बाजूला येताच आया बहिणी पुढे झाल्या. राजाने पंचरत्नांनी ओवाळणी केली. राजाने ती ओवाळणी स्वीकारली
आणि राजा सिंहासारखी पावलं टाकत त्या दरबारातून जात असताना प्रत्येक माऊला आपल्या डोक्यातला फेटा काढून छत्रपती शिवरायांना कंबरेत वाकून तिवर मानाचं वंदन करत होता. राजाने तो मानाचा मुद्रा स्वीकारला आणि राजा या दरबारातून जात असताना राजांची एक नजर तेव्हा तेच मान सुनाच्या सिंहासनाकडे जाते आणि दुसरी नजर दरबाराच्या चारी कोपऱ्यामध्ये फिरते. ज्यावेळी राजांची नजर दरबाराच्या चारी कोपऱ्यामध्ये फिरते ना त्यावेळी राजांचा अंतःकर भरतो. त्या अंतःकर होण्याचं कारण होतं ज्या वीरांच्या खांद्यावर त्या स्वराज्य राहिलं, ज्या वीरांनी बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली, असं वीर सरदार आनंदा सूर्याला उपस्थित दिसत नाही. राजा सिंहासनावरती आरूढ आपल्या मातेला नक्कीच म्हणतात, आऊ साहेब, आऊ साहेब, ही स्वराज्याची पहिली पायरी चढतो हे आमच्या मस माऊल्या ठेवतात. दुसरी पायरी चढतो माझा ताना, राजा आधी लगीन कोणाचं मग माझ्या रायबाचं, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर. आऊ साहेब, तिसरी पायरी चढतो माझा बाजी, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोचुंदा मारता कामाचा असं म्हणणारा माझा बाजी. आऊ साहेब, ही चौथी पायरी चढतो माझा शिवाकाशी. अव राजा, जन्माला शिवाकाशी म्हणून असेल, मरताना छत्रपती शिवराय म्हणून मरतोय. एवढं भाग्य माझं. असंख्य वीरांची नाव घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. कागापटा पुढे गेला, चंद्राला विष्णूची मूर्ती दिली आणि या दरबारात मोठी ललकार झाली की महाराज प्रौढ बताव पुरंदर क्षत्रिय बताऊन सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा गोष्टी दरबारामध्ये होऊ लागल्या. अशा प्रकारे राजांचा शिवराज्याभिषेक रायगडावर पार पडला आणि हा दरबार आज आपण महाराजांचा पाहतोय. आता पुढे राजांचं राहतं घर पाहण्यासाठी पलीकडे जाऊया. जर तुम्हाला तुमच्या आई वडील, आता आपण समोर दोन स्तंभ पाहतोय, पलीकडचे स्तंभ थोडं नक्षीकाम दिसतं का दगडाचं? सप्तमोणारे म्हणतात. सप्तमोणारे म्हणजे काय तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्यात सायंकाळच्या वेळी थंड हवा त्या ठिकाणी बसायचा. तो पण 7 मजली होता. आता तुम्हाला 2 मजलीच पाहायला भेटतो. मग तो 7 मजली किती उंच असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाहीये. अलीकडच्या साईडला स्तंभ पाहायला भेटतो, हा विजय स्तंभ, विजयचं प्रतीक. हा पूर्वी एकापेक 7 मजली होता. आपल्या राजाने कोणचं गडकड स्वराज्यामध्ये घेतला की त्याच्या 7व्या मजल्यावर जायचं, भगवान निशाण फडकवायचं की आजूबाजूच्या गावकऱ्या वारकऱ्या वाटला पाहिजे की महाराजांनी कोणतं तरी गड जिंकलाय, मित्र विजय स्तंभ. या टेहली बुरुजाच्या खाली एक तलाव आहे. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक रायगडावर झाला 6 जून 1674ला. त्यावेळी काशीच्या गागाभट्ट्याने 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं आणि जे काही शिल्लक राहिलं त्या तलावामध्ये विसर्जित केलं आणि त्याला सप्त गंगासागर असं म्हटलं. छोटीशी कविता त्याच्यावरती, गंगा यमुना सरस्वती यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि राज्याभिषेकासाठी पाणी, जिला झाले तीर्थांचे घर, नाव त्याचे गंगासागर, पुण्याला गंगासागर असं नाव. या साईडला विटी बांधकामाची खोली आहे बघा. या बांधकामाला इतिहासामध्ये टाकसाल म्हणजे मेंढ, छापखाना. आता राजांची राजमुद्रा, होड, शिवराय, नाणी त्या ठिकाणी घडली बघ. करन्सी आपल्या राजांच्या अष्टकोनी राजमुद्रा होती ना, राजमुद्रावरती एक लेख आहे, प्रतिपचंद्र लेख केवे वरद विष्णू वंदिता शासनो सौशा मुद्रा भद्राई राजे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की चंद्राचा कला कलेच्या प्रतीने वाढतं, शहाचा पुत्र शुभ याचं स्वराज्य देखील ते कलेच्या प्रमाणे वाढलेलं स्वराज्य जनकल्याणच्या हितासाठी आहे. त्या इथं बांधकाम पाहतो की नाही आपण, या बांधकामाला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना, गुपित चर्चा करण्याचं ठिकाण, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते. त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक बहिरूपी. 18 भाषेचं ज्ञान आणि वेषांतरमध्ये पठायत होते. औरंगजेबाच्या छावणीत जायचं, त्यांच्या दाढीलाच लावायचं, त्यांना कवड्या ऐकवायच्या आणि पुन्हा स्वराज्य द्यायचं, एवढी ताकद त्यांच्या अंगात होती बघा. स्वतःच्या पत्नीला कधी सांगितलं ना मी स्वराज्यासाठी काय काम करतोय, मी तू होऊ शकते. त्यांची समाधी तुम्हाला सांगलीमध्ये बांधून पाहायला भेटेल. आता हा राजाचा दप्तरखाना आहे, त्या दप्तरखान्याची माहिती आपण पलीकडे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता बघा आपण पहिला चौथरा पाहिला बघा. त्या चौथऱ्याला सदर, दिल्लीचा किल्ला पाहिले. सदर म्हणजे दिवाणे 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 आम म्हणजे आम जनतेसाठी, दिवाणे खास म्हणजे खास लोकांसाठी. महाराज खास लोकांना तिथे बसून नाही बोलायचे. अलीकडचा मोठा चौथरा आहे ना, त्या चौथऱ्याला दप्तरखाना, रायगडाचा अतिशय महत्वाची कागदीपत्र व्यवहार तिथे चाललेले आहे. अलीकडे हा चौथरा पाहतो आपण, हा आपल्या छत्रपती शिवरायांचा, दादा चपला खाली काढा, आपल्या छत्रपती शिवरायांचा मुखपाकखाना. मुख म्हणजे तोंड, पाक म्हणजे स्वयंपाक. आपल्या राजांचं किचन रूम या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्या सर्वांच्या घरी किचन आहे. तुमच्या किचनाचा आकार कसा आहे? एल टाईप. हा एल टाईप दिसतो का? म्हणजे 350 वर्षापूर्वीपासून किचन एल टाईप आहे. आजही आपण जरी आपलं रेग्युलर जीवन जगत असेल
तर त्या जीवनामध्ये जगणाऱ्या 100% मधल्या 20% गोष्टी 350 वर्षापूर्वी आहेत, त्याच आपण जीवनामध्ये जगत आलेला आहे. ही शिकवण आपल्या छत्रपती शिवरायांची आहे बघा. पण आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो चौथरा आहे, हे चौथरे तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही. ह्या चौथऱ्याचं दर्शन तुम्हाला कुठे महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही. ते फक्त रायगडाच्या माथ्यावर आणि रायगडाच्या मातीवरच. कारण तो चौथरा जो पाहायला भेटतो ना, या चौथऱ्यावर आपल्या राजांना देवाज्ञा झाली 3 एप्रिल 1686 वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12 वाजता. राजांची अंतिम यात्रा याच मार्गाने जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्याच ठिकाणी राजांच्या देहेकडे लागणी त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. सांगायचं म्हटलं मनासारखं धन होतं, धनासारखा राजा आणि राजासारखी प्रजा होती. 50 वर्ष आयुष्य लाभला. अरे 50 वर्षात आपण स्वतःचं घर उभं करत नाही. राजाने 362 किल्ले जिंकून हे स्वराज्य उभं केलं. शून्यातनं विश्व निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. ज्यावेळी राजांचं रायगडाच्या माथ्यावर झालं त्यावेळी ही बातमी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली. औरंगजेब आपल्या स्वतःच्या सिंहासनाच्या गादीवर बसला होता. ही बातमी ऐकत औरंगजेब काय म्हटला होता, ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे राजांसाठी दुवा करणारे दुश्मन होते. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा आहे. हा इतिहास माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे. म्हणून सांगणे कालाची गरज आहे आणि गरज ही कालाची आहे. अरे अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला नाही भारत देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभ राजा पाहिजे, जिजाऊंचा शुभ राजा पाहिजे. परतीचा मार्ग हाच आहे. नंतर दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. आपण शेवट समोर राहिलेलं जो बांधकाम पाहतो आपण पाठीमागे, या बांधकामाला इतिहासामध्ये बाथटब स्नान आंघोळ करण्याचं ठिकाण आपल्याला सांगायचं म्हटलं तर 350 वर्षापूर्वी बनलेले अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आजही याची एवढा मोठा पाऊस रात्रीपासून रायगड जिल्ह्यात पडतो, म्हणजे रायगडावर पडला. इथे खड्डा थोडा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आता पाणी साठले पाहिजे. मग इथे एवढा मोठा खड्डा असून एकही थेंब पाणी का नाही आतमध्ये? 350 वर्षापूर्वी बनवलेले अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आजही याची चालू आहे. आपल्याला या ठिकाणी पाणी साचलेलं पाहिजे. पलीकडे बघा स्नान, पलीकडे आपल्या राजांचं वॉटर टँक. त्यावेळी काय प्रोजेक्ट नव्हतं, दगडामध्ये पाणी तळ राहायचं. जो काम तो करत आहे त्याला कावडीने पाणी महाराज याच्यामध्ये आणून होतं. हा पूर्ण राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. 32 फूट उंच आपल्या राजांचा राहता राजवाडा होता. 2 मजली राजवाडा होता. राजाने 9 वर्ष वास्तव रायगडाच्या याच राहत्या राजवाड्यामध्ये. आता ज्या दरवाज्यातनं आपण बाहेर जाणार त्या दरवाजाला गणेश दरवाजा म्हटलं तर आता आपण पाठीमागच्या बाजूला बसून नाही होणार काही. या छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. समोरचा दरवाजा पाहतो त्या दरवाजाचं नाव आहे इतिहासामध्ये मीना दरवाजा. आणि महाराजांच्या राण्या मीनात बसून सकाळ संध्याकाळ सूर्योदय सूर्यास्त पाण्यासाठी जाणं येणं करायच्या. तिला मीना दरवाजा म्हटलं गेलं. आता मीना दरवाजाची रोपेने जी लोक येतात ते त्या ठिकाणावरून येतात आणि तिथून किल्ला बघायला सुरुवात करतात. आपण पायी आलो म्हणून त्याच साईडनं आपण इथे आलो बघा. या मीना दरवाजापासून सरळ लाईन 6 महल आहेत. या महालांना इतिहासामध्ये राणीमहाल म्हणतात. आपल्या छत्रपती शिवरायांच्या राण्या किती होत्या? 8. नाव ऐका: सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सत्वरबाई अशा राजांना 8 नाव. प्रश्न उपलब्ध होतो महाराजांनी 8 लग्न का केली? ते स्वराज्य उभं करायचं होतं आणि यासाठी माणसं पाहिजे होती म्हणून राजांनी 8 लग्न केली. रायगडावर 6 राणी ठेवल्या. एक राणी राजगडावर सईबाई शंभूराजे अवघे 2 वर्ष असताना त्यांचं निधन राजगडावर झालं. पुतला राणी पाचडमध्ये कारण राष्ट्रमाता जिजाऊ उतरत्या वयात रायगडचं क्लायमेट सूट होत नव्हतं. त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी पाचडमध्ये आणि उरलेल्या 6 राण्या या 6 महालांमध्ये राहत होते. पण या महालांच्या अगोदर आपण हा चौथरे पाहतो की नाही, या चौथऱ्याला दाशीओटा म्हणतात. महाराजांच्या राण्या होत्या, त्यांच्या सेवेसाठी सर्वच कोर्टात म्हणजे दाशी ज्या होत्या त्यांची राहण्याची व्यवस्था ही ती करायची. या साईडला 3 खड्डे आहेत बघा. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, दुसरा 20 फुटाचा, तिसरा 15 फुटाचा. त्याला इतिहासामध्ये धान्यांची कोटर, आपण कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हणतो. शिवकाल या ठिकाणी धान्य साठा करायचे. 1733 ला पेशवेगडावर पेशव्याने कैद्यांचा साठा केला. महाराज या ठिकाणी कैदी ठेवायचे. महाराज या ठिकाणी धान्य साठा का करायचे? कारण जर समजा शत्रूने गडाला वेढा मारला तर गडावर राहणाऱ्या लोकांना अन्नधान्य कुठून आणलं? एकदा का महादरवाजा बंद झाला तर गडावरनं खाली जाता येत नाहीये आणि खालून गडावरती येता येत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी इमर्जन्सी स्टोर करून ठेवायचे. पलीकडच्या साईडला राष्ट्रपती मंत्रिमंडळ 362 किल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार तिथून चालायचा. महाराजांचे 8 मिनिस्टर होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी रघुनाथ पंडित असे महाराजांचे 8 मंत्रिमंडळ होते. 362 किल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार तिथून करायचे. बघा माझी महत्वाची माहिती थांबवतो आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगत असतो
की घासल्या विना दहार नाही तलवारच्या पातीला, घासल्या विना दहार नाही तलवारच्या पातीला, मरणाशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. आतमध्ये तर मित्रांनो, आता गाईड काकांनी खूप छान अशी माहिती सांगितली. मी ती सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी माझी आशा आहे. तर तुम्ही ही माहिती नीट ऐकली पण असेल. आम्हाला स्वतः ऐकून अंगावर असे काटे येत होते इतके. जर फक्त ऐकून एवढे काटे येत होते तर विचार करा जेव्हा घडलं असेल तेव्हा कसं वाटलं असेल. दरवाजा उघडायचा अंदर भी वो दो अलग होता है, ये खलबत खाना है. व्हिडिओ काढला का? हाँ फोटो काढला? व्हिडिओ सेंड. व्हिडिओ काढलाय. हे केलं रे? अरे रे, सगळं खालीच करणार आहे का? मित्रांनो, आता आम्ही आलोय बाजारपेठेमध्ये. पण धुक्यांमुळे बघा पूर्ण गड धुक्यांनी झाकला गेलेला आहे. असं वाटतंय पूर्ण धुक्यांची चादर आपल्या या रायगडावर ओढलेली आहे. सकाळी आल्यापासून आम्ही धुकं जाण्याची वाट बघतोय, म्हणजे क्लिअर व्ह्यू मिळेल आपल्याला. पण काय अजून तरी काय धुकं गेलेलं नाही आहे. क्लिअर व्ह्यू तर अजून भेटलेला नाही आहे. हे बघा माझ्या मागे बघू शकता तुम्ही, ही बाजारपेठ आहे रायगडावरील. आणि आता आम्ही चाललोय महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी. आणि तिथं गेल्यावर आता भुका पण लागलेल्या सगळ्यांना, तर झुणका भाकर तिथे गेल्यावर खाणार आहे आम्ही. मित्रांनो, हे आहे जगदीश्वराचं मंदिर. हे बघा तुम्ही बघू शकता, क्लिअर व्ह्यू नाही दिसत पण थोडे धुंदलं दिसतंय. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे जगदीश्वराच्या मंदिरापाशी. आत्ता आमचं मस्त असं दर्शन झालंय. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, हे आहे जगदीश्वराचं मंदिर. पूर्ण मंदिर धुक्यांनी झाकले गेलेलं आहे. हेच ते मंदिर आहे. गाईज, आता आम्ही शांताबाईच्या घरी जेवायला चाललेलो आहे. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. त्या शांताबाई काकू आहेत, त्यांचे घर आहे. हा, इकडं घर आहे. मी लॉकच्या नादात दुसरीकडे चाललो होतो. हे बघा, हे शांताबाई काकूंचं घर. इथं आम्ही आता जेवायला आलेलो आहे. गाईज, हे बघा, आम्ही इथं आलेलो आहे शांताबाई काकूंच्या घरी झुणका भाकर खायला. आणि सगळे आता जेवणाची वाट बघत बसलेले आहेत. थोड्याच वेळात जेवण मिळेल. जेवणाची वाट बघत आहे.
नाश्ता वगैरे काय Guys, हाच तो जीवन जो जेवणाची वाट बघतोय. 5 किलो वजन ती कमी करणार एवढं पळवणार. हा विचारक नाही. मला एक पत्रावली द्या ना. मित्रांनो, फायनली आत्ता आमचं जेवण झालेलं आहे. झुणका भाकरी मस्त असं जेवण होतं, खूप टेस्टी होतं. शांताबाई काकू आहे ना, त्यांच्या घरी आम्ही जेवणासाठी आलो होतो. तुला कसं वाटलं पिठलं भाकर? एक नंबर भाऊ, जबरदस्त. खूप टेस्टी होती. तांदळाची भाकर, पिठलं, लसूणची चटणी आणि लोणचं आणि सॅलेड होतं. भारी वाटलं खाऊन, फुल पोट भरलेलं आहे. आता आपला एकच शेवटचा पॉईंट राहिलेला आहे, टकमक टोक. आता इथून आम्ही टकमक टोकावर जाणार आहे आणि मग तिथून परत खाली आपला गड उतरायला चालू करणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत असाच बघत राहा. अजून धुकं तर काही गेलं नाही, त्यामुळे क्लीन व्ह्यू तुम्हाला भेटणं अवघड आहे. पण हेच आता तुम्ही ॲडजस्ट करा. आपल्याला आता टकमक टोकाकडे जायचं आहे. रास्ते का भी खाली तुझे मैं ब्लॉग में ले रहा हूँ पानी भरते हुए. अनुज मित्रांनो, आता आम्ही इथं पाणी भरायला आलोय. पाणी एक नंबर आहे इथं. आपलं फिल्टरचं पाणी ह्याच्या पुढे फिक आहे. हे पाणी आवत नाही आता. आवत नाही. मित्रांनो, आता आम्ही चाललोय टकमक टोकाकडे. रायगडावरचा हा शेवटचा पॉइंट. हे बघा किती मस्त आहे. इकडे गुलाबी फुलं, इकडे गुलाबी फुलं, मधून रोड किती मस्त पिंक आहे रे. किती मस्त व्ह्यू आहे. आणि ह्या व्ह्यूचा आनंद घेत आता आम्ही टकमक टोकाकडे चाललेलो आहे. आणि हा टकमक टोक शेवटचा पॉईंट आहे. टकमक एवढा हा शेवटचा पॉईंट बघून आम्ही आमचं परत खाली उतरणार आहे आपल्या गाडीच्या दिशेने. आणि मग नंतर आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आता थोड्या वेळ दुखत जाते, परत दुखत येते. पहाड पण आहे. रायगड ते म्हणतात ना, रायगड म्हणजे एक जिवंतपणीचा स्वर्ग आहे. आणि ते स्वर्ग, त्या स्वर्गाचं सुख तुम्हाला फक्त रायगडावरच आल्यावर जाणवतं. आज सकाळपासून आत्तापर्यंत, आता वाजल्यात 1, दुपारचे ठीक 1 वाजल्यात, तरी अजून हे बघा धुकं अजून काही गेलं नाही आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आम्हाला धुकंच आहे. मला वाटलं होतं थोडंफार धुकं जाईन, चांगला व्ह्यू भेटेन, पण काही कुठं चांगला व्ह्यू भेटला नाही. कंटिन्यू धुकंच आहे. सगळ्यात जास्त एन्जॉय आमच्या या अनुजने केला आहे. अनुज मजा आया ना? बहुत मजा आया भाई. अभी कहाँ जाने का अगला ट्रिप? हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र. ठीक आहे गाईज, हे बघा टकमक टोक. त्याच्याच दिशेने आता आम्ही प्रस्थान करतोय. थोडं लॉंग रूटने आलो, पण आम्हाला पण ॲडव्हेंचर लागत होता आणि थोडा ट्रेक पण मोठा पाहिजे आज पोरं म्हणली, म्हणून थोडं लॉंग रूटने आलो शॉर्टकट सोडून. नाईस ट्रेक ब्रो. जाताना तर इथूनच जाऊ, नको परत फिरून फिरून तू बाजार तळावर आणलं. भाऊ ट्रॅकिंग इम्पॉर्टंट आहे. ट्रॅकिंग नाही रे, ट्रेकिंग. इट्स ट्रेकिंग, ट्रॅकिंग नाही. अरे मुली चांगली होती म्हणून रस्ते काही तुम्हाला लेणे अरे खाली आबाळ आहे बघा. आता आपण नापळत त्याची. असं लागतं सामने. आता आपण स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्गात
आणि अजून टकमक समोर आहे जो एग्जैक्ट पॉइंट है समोर आभाळ अगर कूदे भी ना तो आवाज भी नहीं आएगी ऊपर गाईज फायनली आता आपण कडेलोटच्या इथे आलेलो आहे. हे आहे टकमक टोक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वो नंदी है वो गाईज हे आहे रायगडावरील टकमक टोक आणि हा आपला भगवा. मस्त फडकतोय का ना भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो फायनली रायगडावरील धुकं कमी झालेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही रायगडावरील व्ह्यू किती सुंदर असं निसर्ग दिसतो इथं. ह्या क्षणाची आम्ही केव्हापासून वाट बघत होतो. गाईज तुम्ही चेहऱ्याची अवस्था बघू शकता. हवा बिलकुल बंद झालेली आहे. फुल गरम होत आहे. ऊन तर काय नाही आहे झाकळलेलं आहे पण तरी गरम होत आहे. पाऊस पण काय आम्हाला पावसाची अपेक्षा होती आज येईल म्हणून. काल रात्री पाऊस पडून गेला पण आज पाऊस नाही पडला. पण रायगडावर येऊन एक नंबर वाटलं. खूप भारी वाटलं. मन प्रसन्न झाले. आता हे बघा अर्धा टप्पा आम्ही खाली उतरलेलो आहे. अजून अर्धा उतरायचा आहे. मग आपण आपल्या गाडीपाशी पोहोचेल. त्याच्यानंतर थोडं फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून आपल्या परतीचा प्रवास आपण चालू करणार आहे. तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये सगळी डिटेल गाईड ते पण गाईड करून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल अशी मला आशा आहे. तर बघू अजून पुढील व्ह्यू पण दाखवतो मी तुम्हाला. अपनी सगळी टीम पीछे है का? हां चलते तो बहुत गर्मी लग रही है. फायनली खाली पोहोचले आणि खाली आलं ऊन आले. बरं आहे ना तेवढं. आम्ही पोहोचलो खाली. आम्ही खाली पोहोचलो. दिसत नाही सुजल्याला नॉर्मल वाटतंय. हा हिचा पाय सुजलेला आहे. फाइनली हमने ट्रैक कंप्लीट कर दिया है. मेरे साथ मिल गाइज आम्ही ट्रेक पूर्ण झालाय आमचा. खाली आलेलो आहे आता. जीवन फाइनली ट्रेक कंप्लीट. बहुत चीजें कॉपी करता रहता हूँ. वेरी इंटरेस्टिंग. मुझे आइडिया नहीं कि हाँ अकाउंट को कैसे करना चाहिए कैसे चुनाव उसको कॉपी करता हूँ क्योंकि मुझे आइडिया नहीं ना कैसे करना है. तो आप यहाँ के नहीं हो लगता. हाँ फायनली आमचा ट्रेक पूर्ण झालाय. आता आम्ही आमच्या गाडीपाशी आलोय. आता थोडं फ्रेश होतो आणि आमच्या परतीच्या प्रवासात सुरुवात करतो. अच्छा देख तू बोल रहा था फ्रेंड व्हिडिओ मध्ये मला म्हणता आलं मागून आणि व्हिडिओ बंद केले. चालू आहे की काय नाही विचार. जाऊ दे. बोला आता काहीतरी. काय नाही जाऊ दे. हा कसा वाटला आजचा दिवस. कसा गेला. किती दम लागला. कुठं कुठं स्टॉप घेतला. निघालो होतो. इथे एका ठिकाणी थांबलो होतो. सगळ्यांचे फोटोशूट वगैरे झाले. ते एक दोन रील्स पण बनवल्या आणि आता कुठेतरी चांगलं हॉटेल बघून जेवणासाठी थांबणार आहे आणि मग नंतर जेवण आपण आपल्या घरी परत जाणार आहे.
मित्रांनो आता फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. खूप भूक लागली होती आणि आपल्या सर्वांचं आवडतं हॉटेल म्हणजे जीत हॉटेल इथं आता आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. आणि आता जेवण करून आपल्या घरी परत निघणार आहे आम्ही थोड्याच वेळात. तर मित्रांनो फायनली मी घरी पोचलोय. आपला लॉग हा इथंच संपला असं मी जाहीर करतो. तर हा लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हे तुम्ही बघा. तर चला मित्रांनो, गुड नाईट. भेटूया पुढील लॉगमध्ये. जय शिवराय.